तुम्ही ज्या लेण्यांना आले त्या लेणीचं नाव आहे बेडसे लेणी. जी स्थानिक गावं असतात तीच वरती लेण्यांना नाव आहे. खाली बेडसे लेणी बेडसे गाव म्हणून ही बेडसे लेणी प्रचलित झाली. ही लेणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकातली 1 BCE मध्ये आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ह्या लेणीला 2200 वर्ष आल्यात. लेण्या खोदकामाची जी शैली आहे, ह्या लेण्या सगळ्या अखंड एका दगडात असल्यामुळं त्याची जी शैली आहे ती वरून खाली खोदकामाची आहे. अवजारं छिन्नी हातोडा आणि ह्या लेणीला बनवण्याचा जो कालावधी आहे तो 150 वर्ष आहे. सह्याद्री पर्वत रांगेत अशा लेण्या जेव्हा खोदल्या जातात तर सगळ्यात आधी 2 गोष्टींचं परीक्षण केलं जातं. एक तर पहिली गोष्ट अशा लेण्या बनवायच्या असेल तर मूलभूत गरज ही पाणी आहे. खालच्या ग्राउंडपासून ह्याची उंची ही 103 मीटर आहे, साधारण 300 फूट. एवढ्या उंचीवर त्या काळी रोज लोकांना म्हणजे इथले जे कारागीर होते त्यांच्यासाठी पाणी खालून वरती आणणं अशक्य आहे. म्हणजे याचा अर्थ वरती मुबलक पाण्याचा साठा पाहिजे. लेणी बनवायचं असेल तर पहिलं परीक्षण हे पाणी परीक्षण आहे. सुरुवातीला दगडामधलं पाणी शोधलं गेलं. शोधकाम करून खोदकाम केलं आणि खोदकाम करून वर्षभर त्याची चाचपणी केली की त्याच्यात पाणी उपलब्ध आहे की नाही, टिकतं का नाही किंवा त्याचं बाष्पीभवन होतं का, ह्या सगळ्याची चाचपणी केली जाते. आणि वर्षानंतर वर्ष कालखंड बदलला का त्यांचं दुसरं म्हणजे पाणी तर मुबलक आहे म्हणजे लेणी खोदू शकतो. मग दुसरं परीक्षण आहे दगड परीक्षण. सुरुवातीला एक भाग बनवला जातो आणि तो सोडण्यात येतो. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा जे वातावरणाचे बदल आहे ते खोदलेल्या दगडावर काय परिणाम करतात, बुरशी लागली, ठिसूळ झालं किंवा दगडाच्या आतून पाणी पाझरलं ह्याची चाचपणी केली जाते. आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर लेणं पुढं पूर्णत्वाला जातं. म्हणजे पाणी परीक्षण, दगड परीक्षण. त्याचप्रकारे हा जो सह्याद्रीमधला दगड आहे तो अग्निजन्य खडक आहे, म्हणजे वॉल्कनिक रॉक आहे, म्हणजे ज्याला आपण बसाल्ट रॉक पण म्हणतो. तर ह्या दगडाची खासियत आहे की ह्याच्यात कोणतीही वास्तू निर्मिती करताना तुम्हाला कालावधी जास्त लागतो. ते कालावधी का लागतो, एकतर हा टणक दगड आहे आणि दुसरी गोष्ट लेण्यांमध्ये खोदकाम चालू असेल, जर चूक झाली तर तुम्ही त्याला दुरुस्त नाही करू शकत, म्हणजे दगडाला रिपेअर नाही करू शकत. त्याच्यामुळे इथं संयम आणि निष्ठा ह्याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि मग संयम आणि निष्ठाने बनवताना त्यांनी पुढचा जे भाग बनवले त्याच्यात विहार आणि चैत्यगृह बनवलं जातं. ह्या सगळ्या लेण्या बौद्ध भिक्षू आणि अनुयायी जे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आहेत त्या लोकांच्या वर्षावास म्हणजे पावसाळ्यात ह्या निवास व्यवस्था असू शकतात किंवा पूर्ण वर्षभरच इथं भिक्खू संघ राहत असावा. भिक्खू संघामध्ये साधारण आपल्याकडे 2 भिक्खू संघ सांगितले गेले, एक चार्यक आणि एक अरण्यवासिक. अरण्यवासिक म्हणजे ज्याचा आणि लोकांचा काही संपर्क येत नाही. ते लोक जंगलामध्ये उदरनिर्वाह करतात, कंदमुळे फळं त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर भूक भागवतात वगैरे किंवा त्या स्वरूपात त्याचं अन्नदाण्याची सुविधा. आणि दुसरा चार्यक जे गावात जाऊन भिक्षा मागायची. जर लेणी तर ह्या परिसरात गावं पण होती. म्हणजे इथं तर जर चार्यक भिक्खू संघ इथं राहत होता तर ती लोक इथं ध्यान साधना करायची, चैत्यगृहामध्ये विहारामध्ये निवास करायची, गावात जाऊन भिक्षा मागायची आणि वर्षवासाचा कालखंड संपला का बौद्ध धर्म प्रसारासाठी ती लोक निघून जायची. हा जो भाग आहे त्याला चैत्यगृहामध्ये. चैत्यगृह कशावरून ठरवला जातो, तो गाभाऱ्यामध्ये स्तूप आहे. ओके. तर तथागत गौतम बुद्धांशी निगडीत किंवा तथागत गौतम बुद्ध म्हणजे स्तूप असे ते रिप्रेझेंट करून त्याच्या समोर साधना प्रार्थना केली जाते. पलीकडे खोल्यांची रचना आहे, ते निवास व्यवस्था. खोल्यांना नाव आहे भिक्षुगृह आणि शून्यगृह. म्हणजे भिक्खू तिथं राहू शकतात आणि शून्यगृह म्हणजे त्याच्यात ती लोक साधनाही करू शकतात. म्हणजे दोन्ही गोष्टी तिथं होईल, निवास आणि साधना त्या खोल्यांमध्ये, प्रार्थना ह्या ठिकाणी. तर त्या खोल्यांच्या रचनेला विहार बोलला जातं. विहार म्हणजे निवास व्यवस्था. खोल्यांना नाव आहे भिक्षुगृह आणि शून्यगृह. म्हणजे भिक्खू तिथं राहू शकतात आणि शून्यगृह म्हणजे त्याच्यात ती लोक साधनाही करू शकतात. म्हणजे दोन्ही गोष्टी तिथं होईल, निवास आणि साधना त्या खोल्यांमध्ये, प्रार्थना ह्या ठिकाणी. ह्या लेणीची 2-3 वैशिष्ट्य. महाराष्ट्रामध्ये असंख्य अशा लेण्या आहेत, तर त्यातल्या काहीशा लेण्या त्यापैकी म्हणजे 6 ते 7 लेण्या अशा आहेत की त्यांचं तोंड पूर्वेला आहे. बेडसे लेणी एकमेव अशी आहे ह्या 6-7 मध्ये की ज्याचा पूर्ण समूहच्या समूह पूर्व दिशेला तोंड आहे. इथला जो विहार आहे पलीकडचा आणि हा चैत्यगृह आहे, या दोघांची रचना ही गजपृष्ठाकार आहे. म्हणजे अशी अशी कर्व मध्ये अर्धगोलाकृती. वरचं छत सरळ आणि निमुळत आहे, तर वरचं छत हे हातीच्या पाठीसारखं आहे, त्याला बोललं तर गजपृष्ठाकार. इथला जो विहार आहे बेडसाचा तो पूर्ण भारतात एकच आहे, जो सेम चैत्यासारखा आहे. बाकीचे विहार आयताकृती किंवा चौरसाकृती. आणि तिसरं ही जी स्तंभ शिल्पकला आहे त्याच्यावर जे स्त्री पुरुषाची युगल आहे किंवा महिला पुरुषांची वेशभूषा धारण केलेले जे लोक आहेत तर ती त्यावेळेची वेशभूषा आहे, केशरचना, दागिन्यांची पद्धती, कपड्यांची पद्धती. आणि जो पुरुष आहे, पुरुषा डोक्यात जो फेटा आहे तो फेटा कोणत्या राजाच्या काळातला आहे, ही लेणी कोणत्या राजाच्या काळातली हे कसं ठरवलं. एक तर शिलालेखावर, पण इथं राजाचा शिलालेख नाही. मग दुसरं की पेहराव, असा पेहराव कोणत्या राजाच्या काळात वापरला जायचा. जो पुरुष आहे, जो डोक्यात फेटा आहे तो फेटा कोणता राजा वापरायचा हे मॅच करून मग संदर्भ काढला जातात. त्यानुसार ही लेणी सातवनकालीन आहे. ही जी स्तंभ शिल्पकला आहे किंवा स्तंभांच्यावर महिला पुरुषांची शिल्प बनवण्याची पद्धत ही परदेशी. भारतीय शैलीमध्ये स्तंभांच्यावर महिला पुरुषांची शिल्प सुरुवातीच्या काळात नाही आहे, कालांतराने ती आहेत. तर ही जी पद्धती ती ग्रीक आहे.
म्हणजे ग्रीक म्हणले जे पर्शियन जी जमाती, तर त्या लोकांनी व्यापारासंदर्भात ती लोक आपल्याकडे आली, कारागीर वापरायला आपले आणि त्यांचं योगदान सुरुवातीच्या काळात दिलं. तर या स्तंभाला बोलला तर ग्रीक पर्शियन स्तंभशिल्पकला. ओके. आणि हे स्तंभ इसवी सन पूर्वीच्या एका पण लेणीच्या समोरच्या ठिकाणी नाहीये. गावाला तुम्हाला ते भेटते ती स्तंभाच्यावर महिला पुरुष, पण समोरच्या ठिकाणी कुठंच नाही, ते फक्त बेड्स आहेत. हा, हे जे हा स्तंभ आहे. हा समूह छोटा आहे, पण हिचं नक्षी शिल्पकला ही अप्रतिम आहे आणि इतर लेण्यांच्या मानाने कम्पेअर करू नये. पण जर आपण शिल्पकलेत आत्ताच्या संदर्भ घेतला तर इतर ठिकाणी अतिक्रमण आहे किंवा पडझड आहे किंवा तिथं आक्रमणं झाली आणि त्याच्यामुळे त्या नष्ट पावल्या किंवा तिथं तोडफोड जास्त आहे. पण बेडच्या लेणी अपवाद आहे त्याला. त्या लेणीला 2 डॅमेज आहेत. हे एक हातीचा सोंड्याचा काही भाग डॅमेज आहे आणि इकडं उजव्या साईडला घोड्याचा आहे ना एक तोंडाचा कोपरा डॅमेज आहे. तर हे 2 सोडलं ना तर बाकी डॅमेज नाही. तर ह्याचा अर्थ इथं जे डॅमेजेस आहे ते नैसर्गिक आहे. मानवी हस्तक्षेप जेव्हा होतो तर सगळ्यात जास्त महिला पुरुषांची शिल्प तोडतात, पण इथल्या महिला पुरुषांची शिल्प चांगल्या स्थितीत आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे काही डॅमेज झाले ते नैसर्गिक पद्धतीचे. आणि त्याचप्रकारे या स्तंभांना महिला पुरुषांची शिल्प इथं 4 प्राणी शिल्प आहेत: गाय, बैल, हत्ती आणि घोडा. हे 4 प्राणी शिल्प आहे. गाय शांततेचं प्रतीक, बैल श्रमाचं प्रतीक, हत्ती ताकदीचं प्रतीक आणि घोडा वेगाचं प्रतीक. तथागतांच्या आयुष्याशी निगडीत असं सांगितलं तर की त्यांचा स्वभाव शांत होता, म्हणून ते गायीचं प्रतीकामध्ये वेगवेगळे अर्थ वेगवेगळे भेटू शकतात तुम्हाला. तर बैल हे वृषभ राशीत आहे, म्हणजे त्यांचा राशी जन्म हा वृषभ राशीत चालता, म्हणून कदाचित ते असेल. हत्ती त्यांच्या आईच्या गर्भात जेव्हा ते होते तेव्हा स्वप्न पडले जायची, तो हत्ती होता. आणि जेव्हा त्यांनी घराचा त्याग केला आणि जेव्हा ते बुद्धगयाला प्रस्थान केलं त्यांच्यासोबत त्यांचा लाडका जो प्राणी होता तो घोडा होता. त्याचे अर्थ वेगवेगळे तुम्हाला मिळून जातील. अजून त्याच्या खाली चौतर आहे. चौताराच्या आतमधले जे डिझाईन आहे त्याला आमलक म्हणतात. आमलक म्हणजे आवळा. भिक्खू संघाला सगळ्यात जास्त दान धर्मामध्ये आवळे भेटायचे, त्यामुळे त्याचं ते प्रतीकात्मक असू शकतं. किंवा सम्राटांनी जे शेवटचं दान दिलं ते आवळे होते, म्हणून ते प्रतीकात्मक असू शकतं. खाली फूल आहे, उलटं कमळ आहे. उलटं कमळ हे निर्वाणाचं प्रतीक आहे. उमललेलं फूल आहे ज्ञानाचं प्रतीक आहे. स्तंभ, आतले स्तंभ हे स्तंभ 8 कॉर्नर, त्याला अष्टशील अष्टांग मार्ग. गोल घुमट आहे, त्याला कुंभ म्हणतात. कुंभ किंवा कलश अशी त्याची रचना आहे. आणि ही जे कमानी बोधिवृक्षाच्या भारतात किंवा अखंड भारतात जेवढ्या काही लेण्या होऊन गेल्या किंवा आपल्याला आता नव्याने भेटतात त्या सगळ्या लेण्यांच्या कमानी ह्याच आहेत बोधिवृक्षाच्या. जिथं गौतम बुद्धांनी ध्यान साधना केली बुद्धगयाला आणि ज्या झाडाखाली बसून केलं तो बोधिवृक्ष. आत्ता कोणतं तर पिंपळ झाड. तर ते पिंपळ झाडाचं प्रतीक आहे जे सगळ्या लेण्यांना आहे. दरवाजाच्या वरचा जो ओपन भाग आहे त्याला चैत्यगावक्ष म्हणतात, म्हणजे उजेडाचं दालन, किंवा जिथं पूर्वी लाकडांनी ते चैत्यगावक्ष पूर्णपणे बंद करण्यात आलं. आणि आतमध्ये गावावर गेलं ना आत्ताच्या स्थितीला तर आवाज घुमतोय तिथं. जर हे साधण्यासाठी बनवलं तर तो आवाज दाबला पाहिजे. तो आवाज दाबण्यासाठी पहिले लाकडी तुळ्या असायच्या तिथं, त्या कालांतर नष्ट झाल्या. जर आपल्या परिसरात कारले आणि भाजी चैत्यगृह जर तुम्ही बोलले तर तिथं आवाज इको नाही होत, कारण ते लाकडी फासाळ्यावर तिथं आवाज इको होते, कारण ते नष्ट झाले. हा, म्हणून ते साईडला ते खाचे आहेत. जे खाचे ना स्तंभाच्या वर तिथं असे होल्स आहेत, तर इथं कामानी होत्या अशा आधी होत्या पूर्वी. अच्छा. प्रत्येक लेण्यांना तुम्हाला तसे खाचे पाहायला भेटतात आणि प्रत्येक लेण्यांना लाकडी काम होतं. आणि हे गेलंय मग तोडलं ते असेल. नष्ट झालं. कोणी नेलं त्याच्यात पडायचं नाही, कारण आपण पाहिलं नाही तर आपण कोणाला दोष नाही देऊ शकत. बरोबर. तर ते नष्ट झालं. आणि गाभाऱ्यात आहे ना 26 स्तंभ आहे, 24 अष्टशिले, 2 सपोर्टेड आहे. डाव्या साईडला आहे ना आता इथं अजून एक विशेष, कुठल्याच लेण्याच्या चैत्यगृहात 2 दरवाजे नाही, ते फक्त बेडसातच. अच्छा, समोरचा सगळीकडेच आहे, पण इथं डावीकडे पण दरवाजा आहे. तर आतमध्ये स्तंभ आणि भिंत त्याच्यामध्ये अंतर आहे, त्याला बोलत प्रदक्षिणा. पण स्तूपाला प्रदक्षिणा घालून मधून ध्यानस्थ होणे किंवा प्रार्थना करणे आणि मधल्या दरवाज्यातून बाहेर येणे आताची स्थिती. पण लेण्यांना 2 दरवाजे नाहीत, तर एकच काय, तर सगळ्या लेण्यांना एकच दरवाजा. आता ह्याचा एक विशेष सांगतो. दरवाजाच्या उजव्या साईडला आहे ना एक जाळीदार खिडकी आहे, आणि त्या खिडकीचं कार्य काय की हवेला ये जा करणे आतबाहेर. पाहिले चैत्यगावक्ष लाकडांनी बंद होता, म्हणजे जी हवा जायची त्या खिडकीतूनच जायची आतमध्ये. दुसरी गोष्ट की ज्या खिडकीच्या वर जी त्यांनी शिल्प बनवलंय सेम शिल्प तुम्हाला ह्या दरवाजाच्या वर पाहायला भेटते. मग याची अशी दाट शक्यता आहे की इकडेही खिडकीचा प्रयत्न झाला असा, पण काही कारणास्तव ती त्यांनी खिडकी न बनवता त्याला दरवाजामध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे चूक झाली असेल काहीतरी, किंवा काहीतरी नष्ट आलं, किंवा दगड चांगला प्रतीचा नसेल तेवढं जागी, म्हणून त्यांनी कन्वर्ट केलं. त्याच्यामुळे इथं 2 दरवाजे. त्याचप्रकारे जेव्हा तुम्ही गाभाऱ्यात जाल ना, असा सेम स्तूप हा पांडवलेणीचा आहे नाशिकचा. कारण पांडवलेणी आणि बेडसे लेणी ह्या 2च ठिकाणच्या स्तूपाला 3 वेदिका पट्ट्या आहेत. म्हणजे स्तूपाला ज्या रिंग आहेत ना 3, त्या 3 वेदिका पट्ट्या फक्त या 2च ठिकाणी, बाकी ठिकाणी सगळे 2-2 ठिकाणी. तर हे विशेष आहे. वेदिका पट्टी म्हणजे रिंग, 2 वेदिकाच्या मध्ये अंतर आहे, त्याला मेदी किंवा अधिष्ठान म्हणजे तो स्तूपाचा बेस आहे. वरती गोल घुमट आहे, त्याला अंड किंवा डागोबा शब्द आहे. आणि जे टप्पे ते हर्मिका. स्तूपाला वर आपल्या ह्या बेडच्या
वरती दांडी आणि फुल ते लाकडी आहे. हा हा ते हा फूल पण वरती आहे, ते पण ते पण लाकडीच आहे. लाकूड आहे. जी दांडी आहे ना तिला यष्टी म्हणतात, त्यांची फुल आहे त्याला छत्र, त्याच्यावर अजून एक कवर असतो हा त्याला वलय म्हणतात, म्हणजे त्याला पूर्ण शब्द छत्रवली आहे. पण ह्याला वलय नाही, फक्त छत्र शिल्लक आहे. तर जेव्हा हे समोरचे लाकडी काम नष्ट झालं त्यासोबत ती छत्रावली पण नष्ट झाली. आपल्याकडं कारला आणि बेडसे ह्या दोनच ठिकाणी छत्र शिल्लक आहे, बाकी सगळ्या ठिकाणचं बहुतेक नष्टच झालेलं आहे. हे विशेष. आणि ह्या ह्यालीने समूह जरी छोटा असेल तर हिची स्थापत्य शैली किंवा नक्षीकाम जशाच्या तसं टिकून आहे, त्याच्यामुळे ही खूप जास्त सुंदर दिसते इतर लेण्याच्या मानाने. आणि ते आणि ह्या खांबाला जे पहिले हा 4 हा खांबाला जे हे दिलेले आहेत पाच ना, पाच स्तंभांवर शिल्प आहेत. शिल्प आहेत हा ते. हा खालून जे सगळे फुलं आहेत ती हा कमळाची प्रतीक आहे. कमळ हे अच्छा. शांतीचं प्रतीक आहे. हा दुसऱ्या याच्यावर अशोक चक्रासारखं एक हा चिन्ह आहे, पण ते अष्टांग मार्ग आहे. कारण त्याच्यात जे गोल आहे ना अशोक त्या सिम्बॉल मध्ये त्याला 8 आरे आहेत. अशोक चक्र असेल तर 24 आरे पाहिजे, 24 आरे नाही मग ते अष्टांग मार्ग आहे. किंवा धम्मचक्र प्रवर्तन जे चिन्ह आहे ते पण असंच असतं सेम, पण ते गोल असतं ना, ह्याला असं ठेवायला जागा असं दिलंय त्यांनी. हा हा म्हणजे कदाचित हे अष्टांग मार्गाचं प्रतीक असेल. 3, 4 आणि 5 त्याच्यावर असं एक चिन्ह आहे असं असं, तर त्याला त्रिरत्न म्हणतात. बुद्ध धम्म आणि संघ त्याचं प्रतीक आहे. एकदम शेवटच्या ह्याच्यावर असं गोल एक, हा तर पूर्ण ते फक्त बेड शतज आहे. पुस्तकात अशा नोंदी आहे की ते आकाशगंगा आहे. आकाशगंगा सारखं आहे, स्पायरल हा पूर्ण. बऱ्याच वेळा बरीचशी लोकांचा गैरसमज असं होतो, म्हणजे लेण्याला गेलं त्या लोकांना काहीच नव्हतं, मग त्या लोकांनी बनवलं कसं असेल. गृहीत धरा की ती आकाशगंगा आहे. जर त्या लोकांना पृथ्वीच्या बाहेरची आकाशगंगा माहिती आहे, मग ती तंत्रज्ञान किती प्रगत असते. बरोबर आहे. कारण ह्यांच्याकडे आहे ना, ह्यांचं म्हणजे अजून पण तंत्रज्ञानाचा विषय घ्या, ती गॅलेक्सीचा विषय जरी सोडला तर ही लोक 1000 वर्ष पुढे आपल्या तंत्रज्ञानात. बरोबर. एक तर त्यांनी अशा ठिकाणी लेण्या बनवल्या जिथं तीव्र उतार आहे. तुम्ही डोंगराचा दोन्ही भाग पाहिला तर तुम्ही तीव्र उतार उभे. पहिली गोष्ट तुमच्या मनात विचार येणं गरजेचं आहे की मला तीव्र उतारावर बनवायचं. इथं येणंच मुश्किल आहे. आणि येणं मुश्किल आहे. त्यांनी इथं पाणी शोधलं कसं तीव्र उतारावर? सपाट जमिनी तुम्ही शोधू शकता, पण तीव्र उतारावर तुम्ही पाणी शोधलं कसं? त्या लोकांकडे कोणतं तंत्रज्ञान नव्हतं की त्यांनी त्याद्वारे पाणी शोधलं, कारण ह्याची उत्तरं नाही कोणाकडे. बरोबर. पाणी कसं शोधलं हे कोणाचं उत्तरच नाही त्यांच्याकडं. मग तीव्र उतारावर बनवायची. इथं तीव्र उतारावर बनवण्याचं नैसर्गिक कारण सांगितलं गेलं. तीव्र उतारावर जंगली श्वापद येत नाही, म्हणजे जंगली प्राणी ना तीव्र उतारावर येत नाही, म्हणजे ती सुरक्षा प्रदान करतं तुम्हाला. दगडामध्ये चूक झाली तर तुम्ही त्याला रिपेअर नाही करू शकत. म्हणजे ह्या लोकांनी नक्षशिल्पकला बनवताना किती संयम बाळगलाय, जेवढा आपल्याकडे आज नाही. तंत्रज्ञानाचा बोलचाल तर ती लोक प्रगत कशी होती? कारण त्यावेळेस आपण जरी म्हणलो की त्या लोकांना अवजारं नव्हती तर मग युद्ध नव्हती तर मी सगळं मान्य करेन. जर युद्ध होती तर मग तंत्रज्ञान पण होतं. कारण दगडांनी तो युद्ध नाही केलेली, शस्त्र होती. मग शस्त्र होती तर त्यांच्याकडे धातूचं ज्ञान पण होतं, आणि धातूचं ज्ञान होतं म्हणजे तंत्रज्ञान पण होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे, आणि ते ह्याच्यावरून सिद्ध होतं आपल्याला. इथले शिलालेखांविषयी सांगायचं राहिलं मग थोडं बोलता इथून आत गेलं ना, शून्यगृहाच्यावर एक शिलालेख आहे, एक पाण्याच्या टाकीवर शिलालेख आणि एक स्तूपाच्या मागे शिलालेख. जो आतला शिलालेख आहे किंवा इथल्या शिलालेखांची लिपी ही ब्राह्मी आहे, भाषा ही प्राकृत पाली आहे. संदर्भ एक आतल्या गाभाऱ्यात नाशिकानं अनदस सेठीचं पूतनकस, म्हणजे नाशिकचे व्यापारी आनंद श्रेष्ठी यांचा मुलगा होता पुष्यनक. त्यांनी त्या शून्यगृह किंवा पूर्ण लेणीचा खर्च त्यांच्या दानातून झाला, कारण गाभाऱ्यात एकच शिलालेख येतो. मग एकतर शून्यगृहाचा खर्च त्यांनी दिला किंवा पूर्ण लेणीचा त्यांनी दिला. एक शिलालेख आहे पाण्याटाकीच्यावर, त्याला पाण्याटाकीला पेयपोडी म्हणतात. पेयपोडी म्हणजे पिण्याच्या पाण्याचे असतात. पेयपोडी इथं 7 अशा टाक्या आहेत. तर ह्या सगळ्यांचा खर्च ह्यांनी दिला किंवा एकेचा खर्च त्यांनी दिला. संदर्भ महाभोय बालिकाय महादेवी सामदानिकाय, आपदेव राजांची मुलगी महादेवी सामदानिका, आणि ती आपदेव राजाची पत्नी होती. तर त्या मुलीने त्या टाक्यांच्या खोदकांडी निधी दिला, आणि तिच्या निधीतून ते टाकं खोदण्यात आलं. निधीला शब्द आहे दान, अच्छा, म्हणजे देणगी देतात ना त्याला दान म्हणतात. एक स्तूपाच्या मागे शिलालेख आहे, त्याच्यात संदर्भ आहे गोपोती नावाचे मारा पर्वतातील अरण्य त्यांचा असमलित बाळगण करून घेतलं स्मारक. गोपोते हे मारा पर्वतावर ध्यान साधना करायचे, म्हणजे मारकुडवासीन म्हणजे कदाचित हा डोंगर असू शकतो किंवा ही लेणी असू शकते. तर मारकुड पर्वतावरल्या जंगलात ते ध्यान साधना करायचे. जेव्हा त्यांचं निर्वाण झालं त्यांच्या स्मरणार्थ हा बनवण्यात आला. ज्यांनी बनवून घेतला त्याचं नाव असमलित बाळ. असमलित बाळाविषयी 2 उल्लेख भेटतात. काहींचं मत आहे की ते योद्धे होते त्या काळचे, त्यांनी ते बनवून घेतलं, आणि काहींचं मत आहे की गोपतींचे शिष्य असमलित बाळ होते आणि त्यांनी ते देणगी दिली किंवा ते दान दिलं, आणि त्यांच्या दानातून ते खोदण्यात आलं. अजून पण वरती आहे म्हणजे शोध केलाय, कारण तिथे त्या पायऱ्या दिसत आहेत ना, म्हणून आता तुम्हाला सांगू का, पलीकडं दगड परीक्षण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चैत्यगृह, प्रार्थनास्थळ, इथे एक उंचीवर एक खोली आहे.
हम्म. आणि पलीकडे विहार आहे. विहार म्हणजे निवास व्यवस्था. दादाच्या पलीकडे जे कॉर्नरला आहे ना, ते पाण्याच्या टाकी शेजारी खोली. तर अशी शक्यता आहे की ती आंघोळीची जागा आहे त्या काळची, म्हणजे स्नानगृह. अच्छा. उंचीवर जी खोली आहे तर ती एकच खोली आतून काळी आहे जास्त, म्हणजे पूर्ण लेणी तुम्ही सर्च केली ना तर त्या एकच खोलीने जास्त काळी आतून. तर त्याची अशी दाट शक्यता आहे की भिक्खू संघ भिक्षा मागूनच खायचे, हे कन्फर्म आहे. पण ज्यावेळेस गावात जाऊन भिक्षा मागणं शक्य नाही तर ह्यांना असंख्य लोक भेटी देत असेल आणि धनधान्य देत असेल. ज्यावेळेस गावात जाऊन भिक्षा मागणं शक्य नसेल ते अन्न शिजवून खाल्लं जात असावं, आणि ते शिजवून खाण्याची जागा म्हणजे ते वरची खोली. ह्या भिंतीच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी आहे, पण इथे एक गोष्ट नाही, ते म्हणजे टॉयलेट. आणि पूर्वीचे लोक टॉयलेट म्हणून धबधब्याचा वापर करायचे. जिथं लेन आहे तिथं मोठा धबधबा आहे, आणि तुम्ही कुठेही नोटीस करा धबधब्याची शेजारी लेणी काय आहे? कारण ओपन टॉयलेट आहे. ओके. आणि हा जो पायरी मार्ग आहे ना, तो तिथं मोठा धबधबा असतो त्याला जातो. हा वरती बऱ्याच धबधबा वेळा आहे. बऱ्याच जणांचं असं मत असतं की त्यावेळेस मग भिक्खू संघ वर्षभर राहिला, मग पाऊस तर 4च महिने पडत होता. मग 4 महिने टॉयलेट, मग 8 महिने काय. आपली जी नैसर्गिक संपत्ती होती त्यावेळेची ती खूप चांगली होती. त्यावेळेस असं अजून पण आपण जर कोकण भागात गेलो, अजून पण काही काही ठिकाणी वर्षभर धबधबे वाहतात. म्हणजे इकडलं निसर्गाची हानी झाल्यामुळे वातावरणात बदल झाला, आणि त्या हानीचा परिणाम काय की आपल्याला 3 किंवा 4 महिनेच पाऊस पडतो. हे बदल का झाला तर निसर्गाची हानी झाली. या लोकांनी निसर्गाच्या सानिध्यात वास्तू बनवल्या. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जेव्हा जाता, तुम्ही कोणत्याही विचारात असू द्या, तुमचे विचार इथं रिलीज होतात. डोंगरामध्ये ही ताकद आहे निसर्गामध्ये. त्या लोकांनी आध्यात्मिक दृष्ट्या साधनेसाठी लेण्यांची निर्मिती केली, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या लोकांनी डोंगरावर लेण्या बनवल्या. आपल्याकडे काय आहे की लेणे, जर मी असं विचारलं लेणे डोंगरावर का बनवले असेल, तर तुम्ही तुमचं उत्तर असेल शांततेसाठी. पहिली गोष्ट म्हणजे जर आपण 22 वर्ष मागे गेलो तर त्यावेळेची लोकसंख्या फारशी नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी लोकांनी खाली बनवलं तरी जमलं असतं, कारण पूर्ण रांग एकच दगडाची. खाली बनवलं असतं तरी जमलं असतं. दुसरं पाणी परीक्षण. खाली बनवलं तर पाणी तुम्ही कुठून वाहून आणू शकता मैदानी भागामध्ये. मग इथं समजून घेणं गरजेचं आहे की लेण्या कोणासाठी बनवल्या, तर भिक्षूंसाठी. भिक्षू काय करत होते? बौद्ध धर्माचा प्रसार आणि ध्यान साधना. ध्यान साधना का गरजेची? कारण आपल्याला दुःख होतं. दुःख का होतं? कारण आपल्याकडे षडविकार आहे, आणि षडविकारांची निर्मिती हे विकार करतात, आणि विकारांची निर्मिती विचार करतो, आणि विचारांची निर्मिती मन करतं. मन स्थिर झालं तर पुढल्या घटना घडतच नाही. मग मनाला स्थिर करा. मनाला स्थिर करायचं असेल तर अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करा ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही. आणि ते म्हणजे काय काय आपल्याकडे असं की ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही. मग आपल्याकडे अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर आपला कंट्रोल आहे. मन जगात सगळ्यात वेगवान आहे. त्याला स्थिर करायचं असेल तर ही गोष्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे, आणि ती गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही, ती म्हणजे श्वास. आणि श्वास तेव्हा शक्य जेव्हा शरीर, म्हणजे स्वतःचं शरीर सोडून बाह्य सगळ्या गोष्टी दुःखाची कारण आहे. मग ध्यान साधना म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं. मग श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा डोंगरावर बनवण्याचा काय संबंध? तर ह्या लोकांनी पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवला आहे. मैदानी भागात तुम्ही खाली गेले, मैदानी भाग आहे, तिथं तुमच्या मनात असंख्य विचार असतात. म्हणजे त्या मानाने इथं विचार कमी आहे. तिथं 10 आहे तर इथं 2च आहे. तर हे का घडतं? तर ग्रॅव्हिटी फोर्स, गुरुत्वाकर्षण. मैदानी भागात आहे ना ऑक्सिजन जास्त असतो, तो विचार जास्त असतो. विचार जेवढे जास्त तुमचा विचार हा निगेटिव्ह राहतं. मग अशा ठिकाणी श्वासावर लक्ष केंद्रित करणं थोडं कठीण जातं. त्याच मानाने तुम्ही खालून वर तर बॉडी स्ट्रगल करते, टॉक्सिन काढते, आणि तुम्ही निगेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होता, कारण इन्व्हायरमेंट आहे. आणि खालच्यापेक्षा इथं ऑक्सिजन कमी आहे, त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त फोकस हा श्वासावर जातो. त्याच्यामुळे वैचारिक पातळी तुमची ढासळते. दुसरं त्याचं कारण आहे दगडामध्ये खोदताना दीर्घकाळाचा विचार करून त्या लोकांनी दगडामध्ये खोदलंय. पण मुद्दा असा आहे की ते आपलं हे पारंपरिक कारण झालं की दगड हा मजबूत असं दीर्घकाळ. ह्याचं दुसरं कारण जे वैज्ञानिक कारण आहे, हिथल्यापेक्षा आतमध्ये विचार अजून कमी होता, कारण ही वास्तू थंड आहे आतमध्ये. जेव्हा तुम्ही थंड ठिकाणी बसता तो श्वास अजून कमी लागतो, आणि श्वास कमी झाला तर फोकस हा श्वासावर येतो. आणि ध्यान साधना करण्यासाठी सगळ्यात उत्तम जागा म्हणजे उंची आणि दगड. म्हणून त्यांनी लेण्या डोंगरात आहे बा. आणि अजून एक होतं ते रूम्स आहेत ना, ते एक रूम बघितलं आम्ही, त्याच्यात असं चौकोनी खड्डे आहेत 2 असे. ते काय आहेत? गेले ना आतमध्ये, लेणीची खोली क्रमांक 3 आहे ना, तिसरं भिक्षुगृह, त्याला चौरस खड्डा आहे तो. तर जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की भिक्खू संघ जेव्हा गावात जाणं शक्य नसेल त्यावेळेस ती कदाचित लोक भिक्षा त्यांना दान स्वरूपात जे अन्नधान्य भेटायचं ते स्टोअर करायचे. त्याच्यात 4 नंबरच्या खोलीत आहे, म्हणजे जो खड्डा आहे ना त्याच्यात शेजारची खोली आहे, त्याला अर्ध्या ठिकाणी दगडी बेड आहे, अर्ध्या ठिकाणी खड्डा आहे. अर्ध्या ठिकाणी जो खड्डा आहे ना ते धान्य कोठार आहे. कारण वरती ना असा बॉक्स आहे, म्हणजे तुम्ही कोणतंही धान्य घेतलं तर ते झाकण्यासाठी असा कव्हर आहे त्याला, म्हणजे असं. आणि खाली एक त्याला छोटा दरवाजा आहे, तुम्हाला लागते ते खालून काढा. वाऱ्याशी हवेशी संपर्क आला तर धान्य खराब होणार आहे. मग जेवढं लागतं तेवढं काढा, परत लॉक करा. ते छोटा दरवाजा असेल खाली. त्याच्या शेजारची खोली हे
जिवंत कोळसा ठेवण्यासाठी असू शकते. तुम्हाला वाटलं की तुम्ही गाव जाऊन भिक्षा मागू शकत नाही, हा. तर तिथला कोळस विस्तव घेणं, पलीकडचं धान्य घेणं आणि वरती येऊन शिजवणं. ह्या वरच्या हा. रूम आणि मध्ये त्या एका साईडला खोली आहे. हा ती वरती. मेन लेणी सोडून बाहेर आहे. हा. म्हणजे जरी दूर झाला तर तो बाहेरच्या बाहेर निघून जाईल, निघून आतल्या जाईल. वास्तूला डॅमेज नाही होणार. आतमध्ये धूर नाही होणार. जर तो बरोबर आहे. गुदमारला ना, तो एरिया काळा करतो. हा आणि हवेला जर जागा भेटली तर तो हवेद्वारे निघून जातो. वरती जातो. धन्यवाद, खूप चांगली माहिती दिली. नमस्कार. आम्ही खूप ऋणी आहोत, तुम्ही आम्हाला विचारलं.